अहमदनगर जामखेड येथील कला केंद्रातील महिला कलावंतांचे काही अपप्रवृत्तींकडून आर्थिक आणि शारीरिक शोषण होत असून त्यांच्यापासून संरक्षण मिळावे अशी मागणी जामखेडमधील विविध कला केंद्रांच्या संचालिका, पार्टी मालकिनी आणि महिला नृत्य कलावंतांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। अहमदनगर जामखेड येथील कला केंद्रातील महिला कलावंतांचे काही अपप्रवृत्तींकडून आर्थिक तसेच शारीरिक शोषण होत असून त्यांच्यापासून संरक्षण मिळावे अशी मागणी जामखेडमधील विविध कला केंद्रांच्या संचालिका, पार्टी मालकिनी आणि महिला नृत्य कलावंतांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून या कला केंद्राचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले आहे। यावेळी महाराष्ट्र लोकनाट्य आणि सांस्कृतिक कला केंद्र मालक संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, मनसे जामखेड तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे, बंडू मुळे आदी यावेळी उपस्थित होते। याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच तहसीलदार जामखेड आणि पोलीस निरीक्षक जामखेड यांना देखील निवेदने देण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मी बाळासाहेब काळे, थिएटर मालक संघटनेचा मी राज्याचा सेक्रेटरी आहे। आमच्या लोककलावंतावर एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे, दोष कोणाला द्यायचा नाही। कलावंत उपलब्ध असले तर कला केंद्र व्यवस्थित चालतील। आता ह्या लोकांना आम्ही ॲडव्हान्स म्हणून नेहमी पैसे देत असतो, त्याचे आम्ही अग्रीमेंट करतो, नोटऱ्या करतो, पण ते लोक आता व्यसनाचं काय, व्यसन न करणारी कमीच, आता करणारे जास्त आहेत। व्यसनावर बोलायचं नाही, त्यांची रोजी त्यांच्या हाताने गेलेली आहे। आम्ही ह्याचा पूर्ण पाठपुरावा केलेला आहे, मिटिंग घेतल्यात आमच्या संघटनेच्या वतीने, कलाकार संघटना असेल, थिएटर मालक संघटना असेल। आता जे त्रस्त झालेत लोक, आता महिला कलावंत आहेत, आता त्यांचा काय दोष आहे? त्यांनी 50,000 मागितले, त्यांना काही अडचणीच्या वेळेस पैसे द्यायचे आणि त्यांनी पुन्हा ते वाजवायला यायचं नाही। मग ह्या महिला कलावंतांनी उपासमारीचीच वेळ आहे। आम्हाला असं म्हणायचं की ज्या संघटनेने, कलावंत संघटनेने म्हणजे पुरुष कलावंत संघटनेने जी मागणी केली, जे आता पाठपुरावा करतायत की डीजे बंद करा, डीजेला आमचा विरोध आहेच, नाही असं नाही आहे, पण तुम्ही उपलब्ध राहा ना। आता काय महिलाला शिकवावं लागेल का आम्हाला तबला, पेटी, तुमची ढोलकी? पुरुषच कलावंत लागतात, त्याच्यामुळं खरी उपासमार त्या पुरुष कलावंतांचं ते बेघर झालेले आहेत तरी त्यांच्या लक्षात येईना आणि ते असं आता संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करतायत, हरकत नाही। आमचं असं म्हणणं की शासनाने, माननीय कलेक्टर साहेबांनी, SP नी त्या पुरुष कलावंतांची आणि आमच्या महिला कलावंतांची मीटिंग लावावी आणि त्याच्यातून मार्ग काढावा। आम्हाला डीजेचा काही हे नाही आहे, डीजे ही सांस्कृतिक कला नाही, हे पण आम्हाला मान्य आहे, पण उपासमारीची वेळ महिला कलावंतावर आल्यामुळं हा डीजे राज्यामध्ये आलेला आहे। आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना जामखेड शहरातील जे काही कला केंद्र आहेत त्यातले लोककलावंत ह्या ठिकाणी, त्याचबरोबर विविध सामाजिक आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज या ठिकाणी गेली अनेक दिवसापासून मास्तर वस्ताद आणि कलावंतामध्ये चालू असलेला जो वाद आहे, त्या वादाच्या संदर्भात ह्या ठिकाणी जी काय खरी भूमिका आहे ती भूमिका मांडण्यासाठी कलावंत आज या ठिकाणी ह्या राज्याचे लोककलावंत संघटनेचे जे सचिव आहेत बाळासाहेबजी काळे यांच्या नेतृत्वाखाली व बाकीच्या सहकार्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आज आलो होतो। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे सगळे कलावंत जे आहेत, सध्याच्या काळामध्ये जसं ह्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये बँड होता, तो बँड संपला आणि डीजे आला, तीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये बाकीच्या ठिकाणी सुद्धा झालेली आहे। परंतु कला केंद्रामध्ये गेले अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात की डीजे वाजवला जातो, डीजेचा अर्थ जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, डीजे लग्नामध्ये वाजवला जातो। डीजे ज्यावेळेस बाहेर रस्त्यावरती वाजतो त्यावेळेस त्या डीजेचा आवाज ऐकून माणसं लांब लांब उभा राहतात, कान त्या ठिकाणी दाबून ठेवतात। जर डीजे जर त्या रूममध्ये वाजला तर शेजारी पाजारचे लोक काय म्हणतील? शेजारी मस्जिद आहे, मंदिर आहेत, लोक राहतात, या ठिकाणी जो डीजे वाजवला जातो, समजा एखाद्या गावामध्ये जर डीजेचा आवाज बघितला
तर 10 किलोमीटर आवाज जातो, 5 किलोमीटर आवाज जातो. म्हणजे जर ह्या ठिकाणी कला केंद्रामध्ये जर DJ वाजत असेल तर शेजारी पाजारच्या गावाला लोकांना त्रास किती होईल. हे बऱ्याच वेळेस DJ मोठ्याने जर वाजायला लागला तर त्या ठिकाणच्या रूममध्ये आवाज येतो, घराच्या त्या ठिकाणी थरकाप सुटतो. अशी परिस्थिती आहे. चुकीची माहिती देऊन ह्या ठिकाणी काय चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी, काय राजकीय लोकांनी ह्या दोन कलावंतामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं आहे. खरं तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दोघंजण एकामेकाच्या विचारांनी पोट भरणारे माणसं, एकामेकाच्या विचारांनी जीवन जगणारे माणसं, ह्या ठिकाणी आज दोघांमध्ये अंतर आलेलं आहे. झाला प्रश्न त्या ठिकाणी मास्तर वाजताचा. ज्यावेळेस ही संख्या मोठी आहे, आमचं असं स्पष्टमध्ये या ठिकाणच्या कलाकारांच्या वतीने मी विनंती करतो की ज्या ठिकाणी कला केंद्र आहेत त्या ठिकाणी लागणारे मास्तर वाजतात. ज्या संघटनेने निवेदन दिलेलं आहे मी त्यांना नम्रतेची विनंती करतो, त्यांच्या नेत्यांना विनंती करतो व त्या कलावंतांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांना आलते त्या पुढाऱ्यांना पण माझी विनंती आहे की मी एक कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी त्यांना विनंती करतो की तुम्ही स्वतः कला केंद्रामध्ये जाऊन ज्या पार्टीला मास्तर असे वाजतात नाही आहे त्या पार्टीला मास्तर वाजतात उपलब्ध करून देण्याचं काम त्या संघटनेने करावं. ह्या ठिकाणी सुरेखाताई पुणेकर पण आले, मी त्या भगिनींना पण विनंती करणार आहे. जामखेडच्या कलावंत आले होते त्यांना पण विनंती करतो आहे की ज्या मास्तर वाजतात संघटनेचं जे नेतृत्व करतात त्यांनी ह्या कलावंतांसाठी मास्तर आणि वाजतात उपलब्ध करून द्यावे. मी मंदा हिरामन चंदन. आमच्या जामखेडमध्ये 9 कला केंद्र असून कलाकार यांचे जे वाजतात मास्तर, ढोलकी वादक, तबला वादक आणि हार्मोनियमवाला ही उपलब्ध तेवढ्या प्रमाणात नाहीत. आम्हाला साधारण नाही म्हणलं तरी 150 लोक लागतात. ह्या गोष्टीला आमच्याकडे DJ म्हणता येणार नाही, ती छोटीशी साऊंड सिस्टीम आहे, ती DJ नाही आहे. पर लोक कलाकार भरपूर आहेत, पार्ट्या भरपूर आहेत. ती उपासमारीची वेळ आल्यानंतर काय करणार, कुठून तरी रोजीरोटीचं काहीतरी करून सनक रोजीरोटीचा भाग कोणाचे मुलं शिकतात, मुलाच्या अडचणी आहेत. ही उपलब्ध कुठून करून तुम्ही दिलं तर आम्हाला ही आम्हाला करायची काय आवश्यकता नाही. आम्ही जामखेडचे कलाकार आहोत. आमचे जामखेडला म्हणजे थिएटरमध्ये कलाकार नाही आहेत, पाहिजे तेवढे त्या संख्येने नाही आहेत. त्यांनी तेवढे आम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे त्यांनी उपलब्ध राहावा तिथं. आणि ते व्यसनाने तिथं म्हणजे बरेचसे असे पळून गेलेत, व्यसन करतात, त्यांच्यात वाजवायची ताकद नाही आहे, वाजवू पण शकत नाही. ते वाजवायला बोलवलं तर आम्ही येत नाही म्हणतात, बाहेर निघून जातात. त्यांच्या हातापाया जरी पडलो तरी ते माघारी बोलवलं तरी माघारी येऊन वाजवायला बसत नाहीत. आम्ही स्पष्ट नकार देतात की आम्ही वाजवणार नाहीत. मग आम्ही करायचं काय? आमचं आत्ता सध्या आम्ही म्हणजे बंद ठेवल्यासारखं आहे. आम्हाला वाजवणारच नाही आहेत ना, मग आमचं बंद आहे. त्यांनी आम्हाला पाहिजे तेवढे कलाकार उपलब्ध करून द्यावात ना. कलाकारांनी प्रत्येक कला केंद्र म्हणजे पाहिजे 6 पार्ट्या, 6 दुने 12 कलाकार पाहिजे आमच्या कला केंद्रामध्ये. आम्हाला प्रत्येक एका पार्टीला एक वस्ताद आणि एक मास्तर 2 जोडी लागते. तर ते 6 पार्ट्या असतात, 6 पार्ट्यांना 7 पार्ट्यांना 6 दुने 12 असे प्रत्येक कला केंद्रात तेवढे कलाकार उपलब्ध असले म्हणजे आमचं सुरळीत चालतं आहे. पण सध्या ते आमच्याकडे येत नाही आहेत, वाजवत नाही आहेत. कुणी दारू पिऊन पडतं आहे तर कुणी मुली घेऊन बाहेर निघून जातात. आमचेच पैसे त्यांच्याकडे उचल म्हणून असते. मुलींसंग काही कुटाने करतात, परत आमच्यावरच म्हणजे नाही येत म्हणून असं सांगतात वाजवायला. अशा NTV न्यूज मराठी, अहमदनगर.